महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपले शिवसेनेचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रकाशदादा सुर्वे आणि माजी नगरसेविका गीताताई सिंगन यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी या कुलूपवाडीमध्ये कृत्रिम तलावाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। गेली 15 वर्ष या ठिकाणी हा तलाव उभारत आहेत आणि या ठिकाणी अनेक भाविक आहेत जे आपल्या 1.5 दिवसाच्या 5 दिवसाच्या 7 दिवसाच्या गणपती बाप्पाचं विसर्जन करायला येतात। या ठिकाणी जवळजवळ 250 ते 300 गणपती 1.5 दिवसाचे विसर्जन या ठिकाणी होतं। अतिशय भक्तिभावामध्ये या ठिकाणी लोकांची सोय करून दिल्याबद्दल लोक या ठिकाणी आमदार साहेब नगरसेवक या सगळ्यांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतात। आजही आपण पाहतो प्रचंड गर्दीमध्ये या ठिकाणी गणेशाचं विसर्जन या ठिकाणी सुरू आहे। नमस्कार। आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब तसेच आपले लाडके आमदार प्रकाशदादा सुर्वे साहेब आणि स्वतः मी नगरसेविका गीता संजय सिंगण यांच्या माध्यमातून गेली 15 वर्ष या पाऊंडचं आयोजन केलं जातं कृत्रिम तलावाचं आणि अतिशय चांगला प्रतिसाद इथे आहे। गेल्या वर्षी 180 ते 200 गणपतीचं विसर्जन झालेलं 1.5 दिवसाचे। यावर्षीसुद्धा आता जवळजवळ 60-70चा आकडा पार झालेला आहे आणि अतिशय चांगली व्यवस्था आहे। पोलीस प्रशासन असू दे, BMC महानगरपालिकेचे सर्व अधिकारी असू देत, तसंच दत्तक वस्तीची सर्व मुलं आणि माझ्या शाखेची सर्व मुलं इथे 1 वाजल्यापासून सगळेजण इथे उपस्थित आहेत। अतिशय चांगल्या पद्धतीने इथे विसर्जन होत आहे। CCTV फुटेजसुद्धा लावलेले आहेत। अतिशय चांगलं आणि लोकांचा प्रतिसाद देखील चांगला आहे। लोक अतिशय खुश आहेत आणि ते म्हणतात तुम्ही दरवर्षी तुम्ही इतकं चांगलं नियोजन करता आणि खरोखर सुंदर असं आयोजन याही वर्षी झालेलं आहे आणि त्याचे सगळे लाभ घेत आहेत। एवढंच बोलते आणि थांबते। जय हिंद, जय। 1 दिवसामध्ये होण्याची अपेक्षा व्यक्त करतो आणि इथं चांगला प्रतिसाद लोकांचा आहे। लोकांना असं वाटायला लागलं की एकदम आपल्या घराच्या शेजारी हे आपल्याला विसर्जन करण्यास मिळत आहे। त्याबद्दल लोकांच्याकडून आम्हाला धन्यवाद येऊन आल्यानंतर इथं विसर्जन केल्यानंतर लोक स्वतः म्हणतात की खरंच तुमचे धन्यवाद मानतो या ठिकाणी तुम्ही अशी चांगल्या पद्धतीची सोय केल्याबद्दल। आता जवळजवळ 67 ते 68 मूर्त्या झालेल्या आहेत आत्ता आणि अजून रात्री 10-10:30 पर्यंत 250-300 मूर्तीचं विसर्जन होण्याची शक्यता। आला तो पण घे बाप्पा,